जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा एक प्रश्न पडला आहे. एवढ्या फास्ट पद्धतीने पोलीस भरती राबवण्यात आली, ती म्हणजे ठाणे शहरामध्ये आणि रायगडमध्ये भर पावसात ग्राउंड झाला, भर पावसात पोलीस भरती राबवली गेली, परंतु पोलीस भरती झाली, पेपरही झाला, सर्व काही झाला, त्याचा निकाल मात्र अजूनपर्यंत लागलेला नाही. अनेक विद्यार्थी कन्फ्युजन आहेत. सर, मी पास होणार की नाही होणार, काय होणार काय नाही होणार, याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. परंतु अजूनपर्यंत त्याचा निकाल लागलेला नाही. त्याचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो, नेमका प्रॉब्लेम काय चालू आहे, याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊया. बघा मित्रांनो, एकंदरीत ठाणे शहराचा ग्राउंड जो काही झाला तो भर पावसामध्ये सुरू असताना झाला. पाऊस पडत होता तरीही ठाण्याचा ग्राउंड चालू होता. ग्राउंड कंप्लीट झालं, अनेक पोरांचं नुकसान देखील झालं होतं. ग्राउंड कंप्लीट झालं. ग्राउंड कंप्लीट झाल्यानंतर त्यांची लेखी परीक्षा सुद्धा घेण्यात आली. आता लेखी परीक्षा घेऊन सुद्धा बरेच दिवस झालेले आहेत. मार्कांची लिस्ट पण आली, परंतु फायनल निकाल आतापर्यंत लागलेला नाही. बघा, फायनल निकाल आतापर्यंत का लागला नाही, त्याच्या मागे काही कारण आहेत. एक म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 4 ते 5 प्रश्नांचा घोळ झाला होता. तो हा प्रश्न एक होता महत्वाचा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता, यामध्ये ईडब्ल्यूएस वाले जे मराठा कास्ट समाजाचे उमेदवार होते, ईडब्ल्यूएस मधून फॉर्म टाकलं होतं मराठा समाजवाले उमेदवार, म्हणजे एससीबीसी मधून टाकायला पाहिजे होतं, त्यांच्या ऐवजी त्यांनी काय टाकलं, ईडब्ल्यूएस मधून टाकलं. म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत, जे मुलं आहेत, त्यांना बोलवण्यात आलं आहे आणि त्यांच्याकडून एक तर तुम्ही एससीबीसी मध्ये जावा किंवा ओपन मध्ये जावा, 2 पर्याय त्यांच्या समोर ठेवलेले आहेत. आणि या 2 महत्वाच्या कारणामुळे अजूनपर्यंत निकाल थांबलेला आहे, लांबलेला आहे. सेम कंडिशन रायगडला सुद्धा झालेली आहे. याच्यामध्ये काही वेगळं नाही, रायगडला सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे. एक ते ईडब्ल्यूएस वाले आणि एसीबीसीचा प्रॉब्लेम चालू आहे, आणि दुसरं म्हणजे प्रश्नांचा पण तिथं सुद्धा 1-2 प्रश्नांचा घोळ झालेला आहे. या सर्व गोष्टी कारणीभूत आहे निकाल लवकर न लागण्यामागचा. मित्रांनो, आता ठाणे शहरांचं जर आपण बघितलं, ठाणे शहरांचं जर आपण बघितलं, साधारणतः कास्ट वाईज मेरिट लागलेली आहे, कास्ट वाईज मार्कांची लिस्ट लागली आहे. त्याच्यावरून जागेवरून आपल्याला कळते की मेरिट किती जाणार. मी तुम्हाला अगोदर पण बोललो होतो की 134 मार्काची ओपनची मेरिट जाणार आहे, आणि त्याच्यानंतर कास्ट वाईज तुम्ही कसं मेरिट चेक करायचं, काय करायचं, हे तुम्ही स्वतः करू शकतात, काय अडचण नाहीये. तुम्ही ते करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. आणि शेवटी काय मित्रांनो, हे शासनाचा कारभार आहे, लक्षात घ्या. लागलं तर तुम्हाला माहितीये पोलीस भरती लवकर कंप्लीट करायचंय, या नादामध्ये भर पावसात सुद्धा भरती प्रक्रिया राबवली गेली आहे का नाही, आणि आता निकाल रखडत चाललेला आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, रायगड असेल किंवा ठाणा असेल, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये निकाल लागून जाईल. आणि जर तुम्हाला 134 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्यांचं ओपन मध्ये सिलेक्शन होणार, त्यात काही शंका नाही. आणि जे कास्टवाले असतील ना, त्यांचं 132 131 मार्कावरती काम होऊन जाईल. 130च्या पुढे ज्यांना मार्क आहेत ते जवळपास सेफ झोन मध्ये आहेत. बाकी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढीच अपडेट द्यायची होती. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.